बघा इथे एक शाळा आहे. इथून एक आतमध्ये असा रोड जातो, त्या रोडने आपल्याला जायचं आहे. चला तुम्हाला दाखवतो पुढे. तसा आपण टर्न घेतला इथून, बघा इथून असं ह्या साईडला टर्न घेतला आणि इथे ही शाळा आहे. इथून आपण आतमध्ये आलो इकडे. तर हळूहळू इथे पुढे जायचं आहे. हलकीशी बुंदामारी चालू झाली. हे बघा समोर हा व्ह्यू बघू शकता किती. सकाळी आपण इथून आलेलो, सकाळी मी काय व्हिडिओ काढला नव्हता. इथून आलो आणि आपण ह्या साईडला इकडे गेलेलो. इकडे आहे वाघबीळ, समोर या डोंगर दिसतो. तर आपल्याला इकडे जायचं असतं. चला मग पुढचं पण दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवानंद गावडे आणि शिवानंद गावडे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे बदलापूरच्या इकडे. वाघबीळ म्हणून एक वॉटरफॉल आहे, तिकडे आलो आहे. तर चला आपण पुढे तुम्हाला दाखवूया कसं आहे, कसं जायचं आहे. चला तर आपण पुढे जाऊन तुम्हाला भेटूया. तर आपण चाललो आहे वाघबिळाजवळ. माझे छोटे मोठे वॉटरफॉल पण येतील, तर तिथे पण तुम्हाला दाखवतो आपण. आणि हे बघा समोर तुम्हाला दिसतंय ना, हे तावली पीक आहे. थोडं दाखवतो जरा. हे बघा, हे समोर दिसतंय, हे तावली पीक आहे असं. आणि मस्त असं आहे, पूर्ण डोंगर रांग आहे. ते पूर्ण फॉग आहे, बघू शकता. हे बघा पूर्ण डोंगर रांग, वाह ते मस्त दिसतंय नजारा. आणि हा मधून जाणारा रस्ता ह्याला वाघबिळाजवळ. ते बघ समोर दिसतंय, ते समोर एकदम छोटंसं दिसतं. इथे धबधबे आहेत, ते सगळे मिळून एक वाघबिळाच्या इथून ते सर्व खाली उतरतात. मस्त असा नजारा आहे. तर चला आपण फटाफट जाऊया पुढे. तर आता आपण चाललोय वाघबिळला, मला बोललो त्याप्रमाणे. तर बघू शकता पुढे एक जरा इथे एक छोटासा धबधबा दिसतोय. तर इथून बघूया, जाऊन येऊया आपण पुढे. फटाफट चालव. समोर वॉटरफॉल दिसतो आपल्याला, आवाज येत होता म्हणून म्हटलं आलो पुढे. खरोखरच निघाला धबधबा इथे. ओ भाई साहब, हे बघा समोर धबधबा आहे. तुम्हाला दाखवतो, चला फटाफट. खतरनाक व्ह्यू, एक नंबर. ओ भाई साहब, कडक, एकच नंबर व्ह्यू आहे. सर्व असं हिरवगार आणि मधून समोरून असं वाहणारा हा धबधबा. आता ह्याच्यावरती अजून आपल्याला जायचं आहे वाघबिळला. इथून वाटतं अर्धा तास तरी अंतर असेल. तर चला फटाफट जाऊया वाघबिळला. आणि मध्ये काय आलंच एक्साइटमेंट तुम्हाला दाखवेन मी. चला. पण इकडे आपल्याला खेकडे भरपूर भेटले, दिसले खेकडे इकडे भरपूर आहेत, पण ते सगळे व्हाईटवाले आहेत. तर बघू शकता आपण या धबधब्याला पोचलो आहे. आणि इथून वरती आहे हा वाघबीळ वॉटरफॉल, त्याचंच पाणी हे इथून येते. तर चला आपण फटाफट जाऊया वाघबीळ वॉटरफॉलला. ते एकावर एक दगड ठेवलेलं होतं राजने, आता इथे दगड ठेवलेत म्हणजे जाणाऱ्या लोकांसाठी साईन आहे. 2 ठिकाणी आपण बघितली, खालती कोणतरी ठेवलेली होती येणाऱ्या हे माणसांनी. तर आता आपण ते ठेवले. इधर क्या कर रहा है?
अरे खेकडा मिल गया, एक नंबर. ये भी अरे अरे पकड़ा था. पकड पकड, एक नंबर. पकडून फक्त मजा घेतोय आणि त्यानंतर सोडून देतोय. वा, किती सगळे मादा भेटत. हा सर्व मादा माझाच, भेटत. सगळं माझाच आहेत. बघू याच्यात आहे का? नाही काय नाही आहे, नाही काय आहे नाही, पण सर्व आपल्याला फिमेलच भेटत आहेत. बघा त्यानंतर व्हाईट नंतर पर्पलच असतील वाटतं हळूहळू. खेकडा मिळालाय हमेशा मुझे मादा मिल रही है. फिरून दाखव ना. वा मस्त आहे, पण पर्पल टाईपमध्ये ना. हो पर्पल टाईपमध्ये मस्त आहे. आतापर्यंत आपल्याला 3 खेकडे मिळाले, पण 3 व्हाईट मिळालेले आणि हा एक मिळाला तो मस्त जरा पर्पल टाईपमध्ये. चला मस्त आहे. इकडे वातावरण पण भरपूर छान आहे, पूर्ण हिरवागार नजारा. वाट इकडेची वाटते काय? हे पाण्याची वाट वाटते, इकडे वाटते वाट. हां चालेल, चल मग बघूया. इकडे खेकडे भरपूर दिसत आहेत. हे बघा, हां देखले मैंने. कलर अलग है इसका. कलर वही दिख रहा है. काली चिंबोरी नहीं काली नहीं, वही है. पकड़. पकड़ा. हे देखो, सर्वच खेकडे भेटतात आपल्याला. राज बरोबर नेतोयस ना आपल्याला. या साईडलाच चल, ह्या साईडला. आता हा व्हाईट खेकडा आहे. कोण नाही तर वाघ सिंह असतील तर ते येतील. सर एकदम कैसा. अरे 2 ही लगता है, इधर भी दिक्कत है. अरे देख इधर इधर एक इधर एक उधर. वो छोटा वाला है एकदम. ओह पैसा वसूल खतरनाक. चलिए भर देगा कपड़ा पलटी मार के थैली में रखते सब. आज जाके सब अक्खा डाल के इसे रस्सा लगा देते. गांव में देते रस्सा लगा इसका. हाँ उनको मालूम भी रहना ये खाने लायक है कि नहीं है. लेकिन एक्चुअली अच्छी चीज खा रहे हैं. हाँ तर आता इथे पूर्ण पावसाने पाणी वाहून सगळं कसे माती सर्व दगड वगैरे तुटून गेलेले आहेत. कशी जागा बनवली बघा पाण्याने. बऱ्यापैकी पूर्ण खड्डा खोल करून टाकला होता तिथे. आणि अजून अर्धा तास लागेल वरती जायला वाघबिळापर्यंत. ते लावून घे ना. स्पॉट मिळालाय वॉटरफॉलचा, तुम्हाला दाखव जरा. पण आपण इथून पण वरती जाणार आहेत. तुम्हाला एक शॉट दाखवतो आणि इथून आपण वरती जाऊया. ओह एक नंबर. मस्त असा धबधबा, जोरात वाहणारा धबधबा आहे ते. मस्त आहे. आता इथून पण आपण वरती जाणार आहे. वाघबीळ वॉटरफॉल वरती आपलं. तर चला आपण पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो. मस्त असा व्ह्यू आहे, पूर्ण हिरवागार नजारा आणि मधून अशी जाणारी वाट. छान नजारा आहे. आणि अधूनमधून येणारे पक्ष्यांचे आवाज. हे बघा, असे जाणाऱ्या प्रवाशांनी इथे साईन ठेवलेत जागोजागी. त्यांनी दोरे धागा असा बांधलेला आहे, किंवा कुठे कुठे कोणी हे ठेवलेत, एकावर एक दगड ठेवलेत. 2, 3, 4 दगड एकावर एक. बघू शकता बघा इकडे. इथे खेकडे भरपूर दिसतात बघा आपल्याला, पण सगळे व्हाईट आणि पर्पल टाईपमध्ये आहेत खेकडे. त्यामुळे हे खाण्यायोग्य असतील की नाही हे खालती गाववाल्यांना विचारावं लागेल आपल्याला.
जिकडे बघाल तिकडे हिरवागार नजारा. म्हणजे मुंबईच्या पूर्ण दगदगीतून जरा एक दिवस रिलॅक्ससाठी अशा ठिकाणी यावा आणि पूर्ण हप्त्याभराचा थकवा जावा, मस्त की घालून जाव. असं मस्त असा नजारा आहे इकडचा. वाव. आणि आम्ही येणार होतो 5 जण, पण एक आपला शेट्टी आहे, तर जरा काहीतरी प्रॉब्लेम झाला पोटामध्ये, तो नाही येऊ शकला. शेट्टीचे तिन्ही पण मित्र आहेत, सगळे राज आणि हे दोघे जण. चला तर हळूहळू आपण वाघबीच्या दिशेने चाललो आहे. मस्त असा नजारा आहे, हिरवागार थंडगार अशी हवा सुटली. मग असे आपण ट्रॅक चालू केला त्यावेळी पाऊस पडत होता, जरा शूट नाही करायला भेटलं मला, पण नंतर तुम्हाला शूट करून दाखवेन तुम्हाला. वाह. एक झाडावरती चिपकलेला खेकडा दिसला, म्हणजे चालत होता वरती, तो बघू शकता बघा. इकडे सर्व असे सेम छोट्या मोठ्या स्टाईलचे दगड दिसतात आपल्याला दोन्ही साईडला. आणि ते वाहतं पाणी असल्यामुळे सगळं ते साईडला माती चोकी निघून गेल्यामुळे दगड दगड दिसतात आपल्याला. इथे थोडी झाडी पण कमी झालेली आहे. बघा इथे एक निशाण त्याने बनवलेलं आहे जाणाऱ्या प्रवाशांनी दगडावरती दगड ठेवून. आणि हळूहळू आता सूर्यनारायणाचं दर्शन होताना आपल्याला बघू शकता. हे बघा इथे आता ऊन आलेलं आहे मस्त असं. आणि सेम प्रकारची झाडं आहेत तिथे, जंगली झाडं बघू शकता. ही थोडा पुढे येतात क्षणी आपल्याला जंगली केळ्यांची झाडं दिसली आपल्याला. म्हणजे आपल्या गावी त्याला मालवणच्या साईडला चवईची केळी बोलतात. हे बघा पूर्ण असं वाहतं पाणी आहे, मस्त असा नजारा आहे बघा. इकडे पूर्ण असं म्हणजे बाग केल्यासारखीच ती वाढत गेलेली आहेत पूर्ण. बघा जिकडे बघाल तिकडे जंगली केळी दिसते. हे बघा आता इथून पण पुन्हा वाहतं पाणी दिसतंय. पुढे वरती झरा असेल तर तिथून येणारं पाणी आहे ते मस्त आहे. चला एका झाडाला आता पावसाळ्यात फुलं आलेली दिसतात. बघा जिकडे बघाल तिकडे आता तीच दिसतात फुलं. इथे आता तीच पूर्ण अशी म्हणजे निसर्गाने केलेली बाग मस्त दिसतंय पूर्ण नजारा. तिकडे पूर्ण अशी म्हणजे देवाने निर्माण केलेली बाग. जशी की आपण खाली बघितली केळ्यांची बाग होती गावठी, सॉरी जंगली. आणि ही आता इकडे फुलांची बाग. मस्त नजारा आहे का इकडे, मन प्रसन्न झालं. जे हप्त्याभरात केलेली कामावरती दगदग, हे इथे एवढा सर्व नजारा बघून पूर्ण ती टेन्शन पूर्ण क्लिअर झालेलं आहे ते. तर असंच काहीतरी मित्रांबरोबर येत जा, नाहीतर प्लॅन करा आणि प्लॅन फेल होतात, कधी प्लॅन होत नाहीत तुमचे. तर असं काहीतरी या. आणि आता वाटतं फायनली एक धबधबा दिसतोय, पण ते वाघबिळाजवळ पोचलो की नाही ते बघूया. पुढे आवाज येतोय मस्त आहे की जोरात असा आवाज येतोय धबधब्याचा. एक नंबर. हा ये मस्त आहे मस्त आहे मस्त आहे मस्त आहे भाई. पैसा वसूल. बघा आता ही मुंबईची पब्लिक आहे, पण आता फुल गावठी झाली. खतरनाक व्ह्यू. वाघबीळ आता अजून वरती जावं लागेल आपल्याला, पण इकडचा नजारा काय दिसतो बघा, खतरनाक एकदम. बघूया खाली उतरूया. रस्ता चांगला आहे, पण जरा स्लिपरी वगैरे असेल तर थांबवून जावं लागेल आपल्याला. तिकडे बघाल तिकडे ही केळ्याची पानं किंवा ही फुलं दिसत आहेत. ओ वाव.
रुक 1 मिनिट. देख इधर अभी. ओय अभी डान्स. हा तिकडे गेलेला धबधब्यात आणि जरा उभा राहून चालत होता. फोर्स जरा जास्त आहे तिथे हलकासा. घसरला जरा हलकासा, घाबरला आणि खाली बसला. राज हळूहळू पडशील, जाशील खालती. या वॉटरफॉलला आता उत्स्फूर्तपणे मजा घेतली आणि आता आपण चाललो आहे पुढे वाघबीळच्या दिशेने. वाघबीळ वॉटरफॉलला म्हणजे हे तिथूनच पाणी येतं आहे, पण आता आपण तिथे वरती जाणार आहे. हे बघा वरून किती पाणी येते वरून. तर आपण हळूहळू पुढे चाललो आहे आणि इथून समोरचा नजारा बघू शकता किती चांगला प्रकारे. आपण किती वरती आलो आहे बघू शकता. समोर पूर्ण खाली छोटे छोटे गाव दिसत आहेत आणि डोंगर रांगात छोट्या. आणि आपण इथे आलो आहे वरच्या साईडला. चला तर या साईडला जाऊया आपण पुढे. आता आपण इथून आलो असं ह्या वॉटरफॉलवरून पुढे पुढे आणि इथून बघा इथे जागा समजत नाही पटकन कुठे आहे ते. तर ह्या दगडाच्या इथून वरती आपण वरती चढायचं आपल्याला. छोट्याशा झाडीतून जायचं आहे. छोटंसं झाड, मोठंवालं झाड तुटून पडलं आहे सुकून आणि इथून आपल्याला पुढे पुढे बघा इथे पूर्ण सर्व मोठमोठे दगड आहेत आणि इथून आपण पुढे जायचं आहे. पूर्ण इथे दगडच दगड, मोठमोठे दगड दिसत आहेत. माती पूर्ण काहीच राहिलीच नाही, सर्व माती वाहून गेलेली आहे पावसाने. काही वर्षाच्या पावसाने माती वाहून गेलेली आहे, एका पावसात तशी गेलेली नाही ती. तर इकडचे नजारे बघू शकता बघा. असं झाड दिसतं आहे, मस्त आहे का. वा, येणाऱ्या प्रवाशांसाठी मार्किंग करतोय. वा, राजची कलाकारी आवडली असेल तर कमेंट करा आणि थंब द्या. कमॉन. चेतन आता आलाय, तर कोरोनाच्या अगोदर गेलेला तो ट्रॅकला. असे ट्रॅक त्यांनी बरेच केले 4-5, पण हा दादा भरपूर ब्रेक नंतर ट्रॅक आहे हा. आणि हा पण जरा थोडा रिस्की पण आहे आणि चांगला पण आहे थोडा. आणि त्यात त्याने चप्पल घालून आला आहे तो. तर त्याला बोल सांभाळून चाल बाबा. अरे ते स्लिपरी होतं मगाशीच खाली तिथे. फायनली आलो काय. हे बघा इथे पूर्ण मोठमोठे दगड आहेत, रॉक बोलू शकता. फायनली पोचलो वाटतं. बघूया पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. हा आला काय. कुठे दिसतंय बीच दिसतंय कुठे. अरे एक नंबर आहे बघा. हे समोर दिसतं ते वाघबीळ आणि वाघबीळचा समोर ते पाणी वाहत आहे. हे वॉटरफॉल आहे. तर फायनली आपण पोचलो इथे. एक नंबर व्ह्यू आहे इथून. हे तिघजण भाव आलेले. त्यांनी ड्रोन आणलाय, ड्रोन शॉट घेत आहेत. हा इथून व्ह्यू जो चांगला दिसेल बघूया, ट्राय करूया. जर घेत असेल आपल्याला शॉट तर आपण क्लिप घेईन ती बघतो मी. आपण फायनली वाघबिळामध्ये पोचलो आहे. महादेव. ओ एकच नंबर. आता चालत इकडे आलोय. इथून आपल्या समोरच धबधब्यावरून पडतोय आणि इथे आतमध्ये हे वाघबीळ. तर ना आजपर्यंत खोल आहे आतमध्ये वाघबीळ आहे.
काय तिथे एक माणूस आलेला त्याला जाता येत नव्हता. बघू शकता माझ्या मागे कसं त्याला नेलं. रोप लावून त्याला घेऊन गेलं तिकडे. चला तर मित्रांनो, आता माझ्याकडून झालेलं इकडे आणि आता आपण चाललो परतीच्या प्रवासाकडे. आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवानंद गावडे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.